कोलकाता व बदलापूर येथील दयावान सरकारच्या वतीने तीव्र निषेध। कोलकाता येथील आर्जेकर येथे महिला डॉक्टरवर जो अत्याचार झाला आणि ही घटना ताजी असतानाच बदलापूर येथेही अत्याचाराची जी घटना घडली आहे त्या दोन्ही घटनेचा आज दयावान सरकारच्या वतीने निषेध करून शहरातील खानापूर फाटा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली आहे। देशभरात अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच याला कुठेतरी आळा बसला पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आज शहरातील खानापूर फाटा, काळी कमान, शिवाजी महाविद्यालय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर आणि जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पथनाट्याद्वारे जनजागृती करत पथनाट्य सादर केलं व दोन्ही गुन्ह्यातील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी करण्यात आली आहे। यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। आज दिलेल्या निवेदनावर दयावान सरकार मराठवाडा अध्यक्ष संजय गायकवाड, युवा जिल्हाध्यक्ष अमित भालेराव, रमेश घनगाव, कृष्णा शिंदे, आकाश अहिरे, प्रदीप मुळे आदींच्या स्वाक्षऱ्या असून आज काढण्यात आलेल्या पथनाट्य मोर्चात महिला व नवयुवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। लहान मुलीवर आणि समजा महिला सुरक्षित नाही आहेत आजकाल, तर ते महिलांनी सुरक्षित व्हावं हे सरकारने त्यावर कडक कारवाई करायला पाहिजेत आणि महिला सुरक्षित करायला पाहिजेत आणि त्या कृत्याला अनुसरून त्यांना भर चौकामध्ये फाशी द्यायला पाहिजेत, नाहीतर मग जनतेच्या हवाली करून टाका। आम्ही मग बघू त्यांचं काय करायचं नंतर। असं करून आम्ही एवढंच करू शकतो की समजा त्यांनी नंतर हे पुढे असं कृत्य करण्याची हिंमत करू नये। पैसे आम्हाला 3000 रुपये देण्यापेक्षा आमची संरक्षणाची जास्त हे करायला पाहिजे, जागोजागी कॅमेरे लावायला पाहिजेत, मुलींची आणि महिलांची सुरक्षा त्यांनी जास्त बघायला पाहिजे। 3000 नाहीत पाहिजेत आम्हाला, आमची सुरक्षा महत्त्वाची आहे।